नमस्कार. आज आपण सारांश लेखन म्हणजे काय ते शिकणार आहोत. सारांश लेखन करणे ही एक कला आहे असं आपणास म्हणता येतं. कोणी एखादा सारांश लेखन म्हणजे काय? जर आपण पाहिलं तर आपणास असं लक्षात येईल की सारांश लेखन म्हणजे मूळ मजकुराचा संक्षेप करणे होय. कुणी एखादा विचार मांडलं तर आपणास तो विचार थोडक्यात सांगता आला पाहिजे. एखाद्यानं विशिष्ट एखाद्याचा मांडलेला मजकुरातील आशय आपणास थोडक्यात सांगता आला पाहिजे. त्याचा संक्षेप करता आला पाहिजे. थोडक्यात असं आपणास म्हणता येईल की आपलं म्हणणं किंवा दुसऱ्यांचं म्हणणं हे थोडक्यात सांगणं ची अत्यंत गरज आहे. मग ते कुठलंही क्षेत्र असो. आजच्या गतिमान जगामध्ये आपण सगळं गतिमान झालेलो आहोत. वेळ सगळ्यांकडे कमी आहे असं म्हटलं जातं. तर त्यामुळे बरेचदा असं म्हटलं, "हां, जास्त म्हणजे जास्तीचं सांगू नको. नेमकं काय आहे ते थोडक्यात सांग." असं बरेचदा म्हटलं जातं. म्हणजे आपणास असं म्हणता येईल की सारांश लेखन हे जे असं मजकुराचा संक्षेप करणं आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट थोडक्यात सांगणं आणि थोडक्यात सांगण्याची कला आत्मसात केली पाहिजे. सारांश लेखन हे मूळ उताऱ्यातील शब्दसंख्येचा 1/3 शब्दात प्रकट करण्याची एक प्रकारे प्रथा आहे असं आपण म्हणतो. शाळेमध्ये किंवा परीक्षेमध्ये बरेचदा सारांश लेखन करा असं विचारलं जातं. तेव्हा आपण म्हणतो की 1/3 करणे म्हणजे जो मूळ मजकूर आहे, तर बस एखादा 2 पॅराग्राफ त्याची गाळून टाकलं, म्हणजे झालं बा सारांश लेखन. असं बऱ्याचदा आपल्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. 1/3 असतो स्वाभाविक आहे. परंतु त्यातले शब्द, त्यातले वाक्य जसेच्या तसे घेणे आणि काही वाक्य गाळून टाकणे, म्हणजे सारांश लेखन झालं असं म्हणता येत नाही. 1/3 भाग त्या मूळ उताळ्याचा असतो, परंतु तो आपल्या म्हणजे शब्दामध्ये ते व्यक्त करता आलं पाहिजे, चांगलं निवेदन करता आलं पाहिजे. मूळ मजकुरातील प्रतिपादन ते स्वच्छपणे आणि थोडक्यात सांगता येणं, याला सारांश लेखन असं म्हणतात. सारांश लेखनाची गरज काय आहे? तर मूळ आशय आणि विचार किंवा वर्णन मोजक्या शब्दात व्यक्त करण्यासाठी सारांश लेखनाची गरज आहे. कारण सारांश लेखन करत असताना जो मजकूर आपण थोडक्यात सांगतो, ज्या मजकुराचा आपण संक्षेप केलेला आहे, तर तो नेमकेपणाने, बिनचूकपणे सांगता आला पाहिजे. ते नेमकेपणाने आणि बिनचूकपणे सांगणे म्हणजेच त्या मजकुराच्या मूळ गाभ्याला धक्का लागता कामा नये. मूळ उतार्यात मांडलेल्या विचारांची संगती व क्रम जसाचा तसा राखण्यासाठी सारांश लेखनाची गरज आहे. खरं तर आपण जे वाचतो त्यातील विचारांचे आकलन आपणास व्हावे, ते विचार आपल्या शब्दात मांडता यावे, यासाठी सारांश लेखनाची गरज आहे. योग्य त्या निवेदन पद्धतीने, योग्य त्या आपल्या स्वतःच्या शब्दांमध्ये जेव्हा आपण तो मजकूर मांडतो, थोडक्यात सांगतो, तर एक प्रकारची ती पुनर्निर्मितीची प्रक्रियाही आहे असं आपणास म्हणता येतं. आणि ते सारांश लेखनाचे नैपुण्य आपणास प्राप्त झाले पाहिजे. सारांश लेखनाचं नैपुण्य आत्मसात केल्यावर कोणते फायदे होतात? तर आपणास सारांश लेखनाची कला आत्मसात केली किंवा सारांश लेखनाचे नैपुण्य आपण आत्मसात केलं, तर एकाग्रतेने वाचन करण्याची सवय लागते. अर्थात एकाग्रतेने वाचन केल्याशिवाय सारांश लेखन करताच येत नाही. एकाग्रतेने वाचन करण्याची सवय लागते, हा एक महत्त्वाचा फायदा आपणास सांगता येतो. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण जे वाचतो, तर त्यातील विचारांचा नेमका वेध घेण्याची सवय लागते. म्हणजे त्या मजकुरामध्ये नेमका कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कुठली महत्त्वाची गोष्ट लेखक सांगतो आहे, कुठला विचार सांगतो आहे, कुठलं विचार तिथून प्रकट होतो आहे. तर तो नेमका विचारांचा वेध घेण्याची सवय त्या माध्यमातून आपणास लक्षात येते आणि हा सारांश लेखनाचा महत्त्वाचा फायदा आपणास म्हणावा लागतो. आणखी महत्त्वाचा फायदा म्हणजे विचार नेटकेपणाने, तर्कशुद्ध पद्धतीने आणि थोडक्यात व्यक्त करता येतो.
ते विचार थोडक्यात व्यक्त करण्याची हातोटी साध्य होते, म्हणजे ते कौशल्य आपल्याला आत्मसात होते. हा एक महत्वाचा फायदा सारांश लेखनाचा आहे. आणखी एक महत्वाचा फायदा तो म्हणजे अचूकपणे विचार करण्याची क्षमता निर्माण होते. म्हणजे आपल्या विचारांमध्ये अचूकता निर्माण होते. अविलंब म्हणजे कुठलाही वेळ न लावता त्यांनी असं सांगितलं वगैरे असं सवय नाही लागत. अचूकपणे आणि अविलंब विचार करण्याची क्षमता निर्माण होते. हे सारांश लेखनाचे महत्वाचे फायदे आहेत. अर्थात सारांश लेखन म्हणजे काय, सारांश लेखनाची कला आत्मसात केल्यावर किंवा हे नैपुण्य प्राप्त केल्यावर कोणते फायदे होतात हे आपण पाहिलं. तर मग मूळ मुद्दा आहे तो सारांश लेखन कसं करावं. तर सारांश लेखन करण्याच्या काही प्रक्रिया आहेत, काही स्टेप्स आहेत, त्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या कोणत्या आहेत, तर प्रमुख 6 पायऱ्या आहेत. ते म्हणजे उतार्यांचं काळजीपूर्वक वाचन, ही एक पहिली पायरी आपणास म्हणता येईल. कारण उतार्याचं काळजीपूर्वक वाचन करणं महत्वाचं आहे. सारांश लेखन हा उतार्याचं काळजीपूर्वक वाचन केल्याशिवाय आपल्याला लक्षात घेता येणार नाही. काळजीपूर्वक वाचन केल्यावरच त्या लेखकाने त्या मजकुराच्या माध्यमातून काय मांडलेलं आहे, कोणता विचार मांडलेला आहे, कुठलं तत्वज्ञान सांगितलेलं आहे, कुठली गोष्ट सांगितलेली आहे, तर त्या विचारांची संगतवार मांडणी लक्षात येण्यासाठी त्या उतार्याचं काळजीपूर्वक वाचन करण्याची गरज आहे. आणि उतार्याचे काळजीपूर्वक वाचन करणं हे महत्वाची पहिली पायरी आहे. दुसरी पायरी म्हणजे उतार्यातील मुद्द्यांचे कच्चे टिपण. कच्चे टिपण करता आलं पाहिजे. खरं तर कच्चे टिपण काढण्याची आपणास सवय जडली पाहिजे, त्याच्याशिवाय सारांश लेखन करता येणार नाही. मग ते कच्चे टिपण कसं काढता येईल, तर जो मूळ उतारा आहे तर त्या मूळ उतार्यामध्ये आपणास जे महत्वाचे काही शब्द आहेत, ते महत्वाचे जे शब्दसमूह आहेत किंवा वाक्य आहेत त्यांना अधोरेखित करण्याची आपणास सवय जडली पाहिजे. आणि जर आपण ते महत्वाचे मुद्दे, महत्वाचे शब्द, शब्दसमूह जर अधोरेखित केलं तर आपणास त्या मजकुराचं संक्षेप करताना त्याचा फायदा होतो. ते संक्षेप करताना त्या मजकुराचं आपणास ते शब्द जसेच्या तसे न लिहिता पर्यायी शब्द म्हणा किंवा निवेदनात्मक पद्धतीने ते आपणास मांडता येतात. ते कच्चे टिपण काढणं महत्वाचं आहे. तो मजकूर जसाचा तसा त्यामध्ये आपण लिहित नाही. जे काही आपण अधोरेखित केलेले आहे तर त्या अधोरेखनाच्या आधारे आपण आपल्या भाषेमध्ये ते मांडण्याचा, आपल्या शब्दांमध्ये व्यक्त करण्याचा ते प्रयत्न करतो आणि ते केलं पाहिजे. हे महत्वाची दुसरी पायरी आहे. मग उतार्याचं काळजीपूर्वक वाचन केलं, उतार्यातील मुद्द्यांचे कच्चे टिपण काढले, तर तिसरी जी महत्वाची प्रक्रिया आहे ते म्हणजे सारांशाचे शीर्षक. सारांशाचं शीर्षक देणं महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मूळ आता सारांश करतोय, त्या मजकुराचा संक्षेप करतोय. संक्षेप करण्याच्या पूर्वी आपणास त्याचं काय द्यायला पाहिजे, शीर्षक देण्याची गरज आहे. म्हणजे त्याचं शीर्षक जर दिलं, शीर्षक देणे याचाच अर्थ कसा आहे की जो मूळ उतारा आहे तर त्या मूळ उतार्यातील शीर्षक देणं म्हणजे त्या मूळ उतार्यातील अर्थ आपणास लक्षात आलं असं त्याचा अर्थ आहे. त्याचं मर्म, त्या उतार्याचा मर्म कळलं असं त्याचा अर्थ आहे, आपणास असं म्हणता येईल. अर्थात हा शीर्षक मर्यादित असला पाहिजे. त्याला शब्दसंख्येची मर्यादा आहे. छोटं छोटं शीर्षक देता आलं पाहिजे, ते सुटसुटीत असलं पाहिजे. कारण सारांश लेखनाला आधी शब्द संख्येची मर्यादा असते. तर मग शब्दसंख्येची मर्यादा जर आहे आणि ते शब्द त्या सारांश लेखनामध्ये काउंट होत असतील तर अर्थात शीर्षक हा कसं असलं पाहिजे, सुटसुटीत असलं पाहिजे, मर्यादित शब्दसंख्येमध्ये असला पाहिजे. सारांश लेखनाची जी नंतरची पायरी आहे
ती पायरी म्हणजे सारांशाचा कच्चा मसुदा. सारांशाचा कच्चा मसुदा कशावरून तयार होतो? तर आपण जे काही उतार्याचं जे कच्चे टिपण काढले आहे, तर त्या कच्च्या टिपणाच्या आधारावर आपणास कच्चा मसुदा तयार करता येतो. या सारांशाचा कच्चा मसुदा तयार करण्यासाठी मूळ उतार्यामध्ये केलेले जे अधोरेखन आहे त्या अधोरेखनाच्या आधारे आणि मूळ उतार्याचा आधार घेत सारांश लेखनाचा मसुदा कच्चा मसुदा तयार करावा लागतो. अर्थातच हा कच्चा मसुदा स्वतःच्या शब्दात व उतार्यातील विचार विकास क्रमावर विचार विकास क्रम सांभाळणारा असला पाहिजे. उतार्यातील विचार विकास क्रम सांभाळणारा असला पाहिजे म्हणजे त्या मजकुरामध्ये जो विचार प्रकट झालेला आहे तर त्या विचाराची संगती चुकता कामा नये, हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्या योग्य अशी सुसूत्रता त्या विचारामध्ये जी सुसूत्रता उतार्यामध्ये आलेली आहे, तर अगदी आपण सारांश लेखन करत असताना तशी सुसूत्रता, तशी स्पष्टता, ती संगती त्या कच्चा मसुदा तयार करताना आली पाहिजे. पाचवी जी पायरी आहे ते म्हणजे कच्च्या मसुदाचे पुनरावलोकन करणं. मूळ उतार्यातील महत्वाचा विचार सुटू नये यासाठी त्या उतार्या आपण जो काही कच्चा मसुदा तयार केलेला आहे त्याचं पुनरावलोकन करावं लागतं. बरेचदा आपण कच्चा मसुदा तयार करताना काही विचार सुटून जातात किंवा त्या उतार्यामध्ये एखादा विचार नसताना आपण कच्चा मसुदा तयार करत असताना तो कदाचित विचार आला असेल, तो येता कामा नये सारांशात. म्हणजे आपल्याकडून एखादा विचार येता कामा नये. मूळ उतार्यामध्ये जो विचार आहे तो अगदी सूत्रबद्ध पद्धतीने, स्पष्टपणे, नेमकेपणाने, संगतीने त्या मसुद्यामध्ये आलं किंवा नाही आपण तयार केलेल्या कच्च्या मसुद्यात ते पाहण्यासाठी पुनरावलोकन करणं महत्वाची गोष्ट आहे. आणि मग ते पुनरावलोकन करत असताना, कच्च्या मसुद्याचं पुनरावलोकन करत असताना त्यातली भाषा, विचारांचा ओघ तपासता येतो. तिथली भाषा आपण कशी वापरलेली आहे, ती सोपी आहे का, वाचनीय आहे का, प्रवाही आहे का, याचाही विचार आपण कच्च्या मसुदाच्या पुनरावलोकन करत असताना करत असतो. आणि सारांश हा ची शब्दसंख्या 1/3 झाली आहे किंवा नाही हे पाहणे देखील या कच्च्या मसुदाच्या पुनरावलोकनामुळे शक्य होते. सारांश लेखनाची अंतिम पायरी जी आहे ती म्हणजे अंतिम सारांश लेखन. शेवटची पायरी आपणास म्हणता येईल. कच्च्या मसुद्यामध्ये योग्य ते बदल केल्यानंतर, हे योग्य ते बदल कुठे करू आपण? कच्च्या मसुद्याचं पुनरावलोकन करताना. आणि एकदा जे पुनरावलोकन झालं म्हणजे आपण कच्च्या मसुद्यामध्ये योग्य ते बदल केलं तर मग 1/3 शब्दसंख्या मर्यादित झाल्यानंतर सारांशाचं आपण पक्के लेखन करावं, त्याचं अंतिम लेखन करावं. मग ते अंतिम लेखन करताना मधोमध शीर्षक द्यायला पाहिजे. आणि कच्चा मसुदा तयार करत असताना आपण 1 किंवा 2 पॅराग्राफ मध्ये केलं असेल, त्या 2-4 परिच्छेदामध्ये आपण कच्चा मसुदा तयार केला असावा, केले असणार. किंवा मूळ मजकूर हा जरी 2-3 परिच्छेदामधला असला पण सारांश लेखनाची महत्वाची अट म्हणजे सारांश लेखन हे एकाच परिच्छेदात मध्ये आलं पाहिजे. ते 2-3 परिच्छेद सारांश लेखनामध्ये असता कामा नये. एकाच परिच्छेदामध्ये सारांश लेखन करावं आणि अंतिम जे सारांश लेखन आहे ते एका परिच्छेदामध्येच आलं पाहिजे.
आणि सारांश लेखन झाल्यावर आपणास त्याची शब्दसंख्या नोंदवता आली पाहिजे आणि ते कंसामध्ये शब्दसंख्या द्यावी लागते. अशा पद्धतीने आपणास सारांश लेखन करता येणं शक्य आहे. यानंतर आपण सारांश लेखनासाठी काही मार्गदर्शक सूचना पाहूया. सारांश लेखनाच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत. पहिली मार्गदर्शक सूचना आपणास असं म्हणता येईल की मूळ उतार्यातील अवतरण चिन्हातला मजकूर मुळात आहे तसा न ठेवता निवेदनात्मक पद्धतीने संक्षेपाने सांगावा, लिहावा. म्हणजे मूळ उतार्यामधील अवतरण चिन्हातला जो मजकूर आहे तो मुळामध्ये जसा आलेला आहे तो अवतरणातील मजकूर जसा ते तसा सारांश लेखनामध्ये लिहिता कामा नये. तो निवेदनात्मक पद्धतीने लिहिलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण एक वाक्य लक्षात घेता येईल की सुभाष बाबूंनी घोषणा केली की तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. याचा सारांश कसं होईल? सारांश करताना आपण महत्वाची सूचना लक्षात घेतली ती म्हणजे की मजकुरातील मजकूर जो आहे अवतरणामध्ये आलेला जो मजकूर आहे तो जसा तसा लिहायचा नाही, ते निवेदनात्मक पद्धतीने लिहायचं. कसं? सुभाषचंद्र बोसचं वाक्य आहे, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. याचा सारांश सुभाषबाबूंनी रक्ताच्या बदल्यात स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली, असं आपण आज त्याचा सारांश करावा लागेल. अर्थात आपणास लक्षात आलं असेल की अवतरणामध्ये असणारा जो मजकूर आहे तो तसा तसा आपण काही लिहित नाही, ते निवेदनात्मक पद्धतीने ते लिहावं लागतं. दुसरी मार्गदर्शक सूचना जी आहे ती म्हणजे मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी लेखकाने केलेला विचार गाळावा लागतो. मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी लेखकाने केलेला विस्तार गाळावा लागतो. उदाहरणार्थ, मूळ वाक्य, कालच्या सभेला प्रचंड गर्दी जमली होती. अशी गर्दी एखाद्या सभेला यापूर्वी कधीही लोटली नव्हती, झालेली नव्हती. आता सारांश लेखन करत असताना कसं करायचं? तर कालच्या सभेला अपूर्व गर्दी झाली होती. यामध्ये आपण अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या आपण गाळलेल्या आहेत. कालच्या सभेला प्रचंड गर्दी जमली होती, अशी गर्दी एखाद्या सभेला यापूर्वी कधी लोटली नव्हती. म्हणजे त्याचा मूळ अर्थ काय आहे की सभा झालेली आहे आणि सभेला गर्दी प्रचंड होती, खूप होती, अपूर्व गर्दी होती. एका वाक्यामध्ये आपल्याला ते स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. विनाकारण वाक्याचा जो विस्तार झालेला असतो तो आपल्याला गाळता आला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट किंवा मार्गदर्शक सूचना ते म्हणजे वाचकांच्या मनावर आपला मुद्दा बिंबवण्याच्या दृष्टीने लेखकाने वापरलेली विशेषणे सारांशामध्ये गाळावी लागतात. उदाहरणार्थ, आगरकरांना पुण्यातल्या सनातनी लोकांनी असा त्रास दिला, त्यांचा असा छळ केला, त्यांची इतकी अडवणूक केली की काही विचारू नका. आता याच्यामध्ये मूळ वाक्यामध्ये लेखकाने आपला मुद्दा बिंबवण्यासाठी, आपला मुद्दा पटवून देण्यासाठी काही विशेषणांचा वापर केलेला आहे. त्रास दिला, छळ केला, अडवणूक केली. आपल्याला सारांश लेखन करताना थोडक्यात सांगता आलं पाहिजे जे आपण केलेलं आहे की आगरकरांना पुणेकर सनातन्यांनी खूप छळले, खूप त्रास दिलं, असं अगदी सोप्या साध्या पद्धतीनं आपल्याला ते सांगता येतं. म्हणजे आपल्याला लेखकाने जे काही मूळ उतार्यामध्ये, मूळ मजकुरामध्ये आपले म्हणणं पटवून देण्यासाठी जे विशेषणे वापरलेली असतात ते विशेषणे शक्यतोवर सारांश लेखन करताना गाळलं पाहिजे. नंतरच्या सूचनेचा आपण विचार करूया की उतार्यातील विचारांशी संबंधित नसणारा
किंवा विषयाशी संबंधित पण अवांतर स्वरूपाचा मजकूर सारांश लेखनामध्ये गाडावा. उदाहरणार्थ, गुरुजींना दोनदा हृदयविकाराचा झटका येऊ नये. एकदा गेल्या महिन्यात मुंबईला परिषदेला गेले होते तेव्हा, आणि दुसऱ्या वेळेस पाचगणीला थोरल्या काकांकडे दिवाळीला गेले होते तेव्हा ते सरळ 3 जिने चढून आले व माझे त्यांनी अभिनंदन केले. आता हा वाक्य आहे, तर या वाक्यामध्ये विचारांशी संबंधित जी गोष्ट नाही आहे, विषयाशी संबंधित नाही आहे, पण तो मजकुराचा अवांतर असा भाग आहे, तो आपणास गाळावा लागतो. त्याचा सारांश आपण कसं केलं की हृदयविकाराचा त्रास असूनही गुरुजींनी माझे अभिनंदन करण्यासाठी 3 जिने चढून आले. मग आता हृदयविकाराचा त्रास त्यांना कधी झाला होता, कोणत्या वेळी झाला होता, याचा अवांतर विस्तार लिहिण्याची सारांश लेखनामध्ये काही गरज नाही आहे, हे आपणास लक्षात ठेवावं लागतं. नंतरचा मुद्दा आपणास लक्षात घेता येईल ते म्हणजे लेखकाच्या शैलीदार लेखनाचा भाग म्हणून कित्येकदा दृष्टांताची मालिका येते किंवा एकच मजकूर वेगवेगळ्या प्रकारे लिहिला जातो, त्याचा संक्षेप करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, ज्यांचे ओठ पिळले तर अजून दूध बाहेर येईल, ज्यांच्या जीवनकणिका अद्याप विकसित झाल्या नाहीत, ज्यांच्या स्वरातले कोवळे पण अजूनही हरवलेले नाही, अशी छोटी छोटी मुले रिमांड होम मध्ये पाहून मला वाईट वाटले. सारांश लेखन करताना मार्गदर्शक सूचनांचा आपण विचार करतो, तर इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे लेखकाने जे शैलीदार लेखन केलेलं आहे, जे दृष्टांत वापरलेले आहे. आता या वाक्यामध्ये दृष्टांत आपणास दिसतात, ज्यांचे ओठ पिळले तर अजूनही दूध बाहेर येईल, ज्यांच्या जीवन कणिका अद्याप विकसित झाल्या नाही, असे जे काही शैलीदार लेखन आहे, तर ते शैलीदार लेखन आपणास टाळावं लागतं. सारांश लेखन करताना सरळ आपण साध्या वाक्यामध्ये आपणास लिहिता येतं, कोवळ्या वयातील मुले रिमांड होम मध्ये पाहून वाईट वाटले. आणखी काही मार्गदर्शक सूचनांचा आपणास विचार करता येतं, ते म्हणजे उतार्यातील मिश्र आणि संयुक्त वाक्याचा आशय वाक्यसमूहाचा आशय शक्यतो एकाच साध्या वाक्यात लिहावा. उतार्यामध्ये जे काही मिश्र किंवा संयुक्त वाक्य आहेत आणि मिश्र आणि संयुक्त वाक्याच्या माध्यमातून जो काही अर्थ व्यक्त होतो, आशय व्यक्त होतो, तर तो आशय एकाच वाक्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. उदाहरणार्थ आपणास पाहता येईल, मूळ वाक्य, टिळक भक्त गोखल्यांना बरे पाहत नसत, गोखल्यांचे काहीही निघो, त्यांचे त्याविषयी बोलणे थोडे तरी कडवड असायचेच. गोखल्यांचे साधे नाव जरी निघाले तरी त्यांच्या कपाळावर आठ्या चढायच्या. सारांश लेखन करताना आपण आधी सांगितलेले की मिश्र आणि संयुक्त वाक्यातील आशय, वाक्यसमूहाचा आशय हा शक्यतो एकाच साध्या वाक्यामध्ये लिहायचं असतं. आपण असं म्हणता येतं, याचा सारांश असं करायचं, टिळक भक्तांच्या मनात गोखल्यांबद्दल अप्रीती होती, संपलं. नंतरची मार्गदर्शक सूचना, शैलीचा भाग म्हणून लेखनामध्ये विविध प्रकारची प्रश्नार्थवाचक, उद्गारवाचक, आज्ञार्थी इत्यादी वाक्यरचना येत असली तरी सारांश मात्र हा विधानार्थी वाक्यातच असावा. अगदी साधा वाक्य असलं पाहिजे, विधानात्मक. उदाहरणार्थ, मूळ वाक्य, केवढीही घृणा स्पद घटना, अशा घटनांना आड नको का बसायला. म्हणजे वाक्यामध्ये, मूळ वाक्यामध्ये जे उद्गारवाचक आले शब्द आहेत, प्रश्नार्थक आहेत किंवा असे काही येतात, तर ते सगळं चिन्ह काढून तो वाक्य विधानात्मक असलं पाहिजे. याचा आपण आता या वाक्यामध्ये
केवढीही घृणास्पद घटना म्हणजे उद्गारार्थ वाक्य आहे. अशा घटनांना आळा नको का बसायला, प्रश्नार्थक वाक्य आहे. तर अशी जे वाक्य आहेत, तर हे वाक्य जरी मजकुरात आले असतील, पण सारांश लेखन करत असताना आपणास ते अगदी विधानात्मक विधानार्थी वाक्यातच ते लिहायला पाहिजे. सारांश केलाय आपण त्या वाक्याचं, अशा घृणास्पद घटनांना आळा बसायला हवा. आणखी काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या म्हणजे उतार्यामध्ये विचारांची पुनरावृत्ती आल्यास ती काढावी. म्हणजे मूळ उतारा आहे, मूळ मजकूर आहे, तर एखादा विचार हा पुनरावृत्त किंवा त्याच आशयाचं तो विचार असेल तर शक्यतोवर ती पुनरावृत्ती आपण सारांश लेखन करत असताना ती काढली पाहिजे. आणखी एक महत्वाची सूचना, मार्गसूचना आपण लक्षात घेऊया, ते म्हणजे अनेक शब्दांसाठी एका शब्दाचा वापर करणे श्रेयस्कर असते. उदाहरणार्थ मूळ वाक्य गावच्या पातळीवर, तालुक्याच्या पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर हे काम व्हायला हवे. अनेक शब्दांसाठी एका शब्दांचा वापर, कसं गाव ते राज्य या पातळ्यांवर हे काम व्हायला हवे. आणखी एक वाक्य, ती कमळासारखे नेत्र असलेली स्त्री पहा. कमळासारखे नेत्र असलेली म्हणजे कमलाक्ष. म्हणून आपण एका सरळ वाक्यात लिहू, ती कमलाक्षी पहा. तर अशा या सारांश लेखनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. अशा पद्धतीने या काही सूचनांचं आणि सारांश लेखनाच्या काही महत्वाच्या ज्या मी पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या पायऱ्यांचं आपण जर विचार केला आणि त्याचा चांगला अभ्यास केला तर आपण सारांश लेखन अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतं. आणि हा सारांश लेखनाचा प्रकरण इथे समाप्त होतो आहे. धन्यवाद.